कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमो ओम पूर्ण भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी वाचा बोलो वेदने ते करुसंती केले ते न बाणता स्थिती अंगे कर्म त्यागे लंडता तुका म्हणे अधमत्यासी भक्ती दोषी हरीची भगवंत अवतार का घेतो हे ते तुकाराम महाराजांनी सांगितलं। धर्म रक्षावयासाठी आणि हे सगळं करत असताना आपण आपलं जीवन भगवंत हिते अटी करतो याचा अर्थ असा कष्ट घेतो। धर्म रक्षावयासाठी धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्ण सांगतायत। आज भगवंतांचा जयंती आहे। निवृत्त तदैष रूप गीयमानाद भवेच्छाया श्रोत्रमन्यो अभि रामन क उत्तम श्लोक गुणानुवाद पुमान विरज्यते विना पशुघ्नता भागवतामध्ये भगवंताच्या जन्माचं प्रयोजन सांगितलंय। दशमस्कंदामध्ये जे विषयी निवृत्त झाले त्यांचं नित्य गायन होत असतं। कर्णेंद्रिय व मनाला आनंद देणार हे उत्तम श्लोकीचा गुणानुवाद आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। हे भवस्थितीचं औषध आहे। जर कोणाला याचा कंटाळा आला तर तो पशुघ्न किंवा
आत्मघाती समजला जातो. नित्य माझे नूतन व्हावे, श्वासोश्वासही प्रबंध होवावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमध्ये विचार व्यक्त करतात. त्याचं कारणच हे आहे. असा हा भगवान जर पाहिलं तर पूर्ण पुरुषोत्तम आहे. भगवंताचे अवतार जे आहेत ते निरनिराळे आहेत. भागवतामध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे. अंशावतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, क्रिया अवतार आणि पूर्ण अवतार आणि शेवटचा म्हणजे परिपूर्णतम अवतार. परिपूर्णतम अवतार म्हणून म्हटलेला आहे. अंश अवतार म्हणजे कोण आहेत तर मरीच्या आधी ऋषी आहेत. ऋषी मंडळी, त्यांच्याकडून जे कार्य होतं ते भगवंताच्या इच्छेनुसार होतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्तावया. आम्ही इथे आलोयत, कशासाठी आलोय? जे काही भगवंतांनी सांगितलं, वेदांनी सांगितलं, ऋषींनी सांगितलं ते सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणून त्याला एक महत्व आहे. अंश अवतारामध्ये ब्रह्मदेव, विष्णू, महेश हे अंश अवतार आहेत. भगवंताचेच अवतार पण अंश अवतार आहेत. आवेश अवतार परशुराम आवेश अवतार आहे. क्रोधाविष्ट असे पण आहे. एक उदाहरण दिलं. कला अवतार, भगवंताच्या कला त्यामध्ये समाविष्ट असतात. कुर्म, मत्स्य, वराह, नारसिंह हे सगळे कला अवतार आहेत. पशु योनीत येऊनही भगवंताचं कार्य करत तिथे कुठेही कमीपणा आणलं नाही. भगवंताचं कार्य मात्र झालेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. पूर्ण अवतारामध्ये राम, हरी, वैकुंठ, यज्ञ आणि नरनारायण आहेत. हे पूर्ण अवतार. आणि परिपूर्णतम अवतार यामध्ये फक्त एकच अवतार येतो आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा, की ज्याची आपण आज जयंती संपन्न करणार आहोत. परिपूर्ण चंद्रवंशामध्येच त्यांचा जन्म आहे. सर्व कश असं आकर्षक असं त्याचं स्वरूप आहे. धन आहे, बल आहे, संपत्ती आहे, रूपसंपन्नता आहे, विरागी असे कोणी असतील तरी ते सर्वांना आकर्षित करू शकत नाही. पण भगवान सर्व आकर्षक आहेत, कारण त्यांच्या ठिकाणी यश, श्रीमंती, सौंदर्य, सामर्थ्य, त्याग, ज्ञान, वैराग्य हे सगळं असल्यामुळे सर्व आकर्षक असे परमात्मा आहे.
दुसरं एक वैशिष्ट्य आहे, राम आणि कृष्ण असे अवतार आहेत की त्यांनी समाजाच्या लोकांच्या मनावरती अधिपत्य केलेलं आहे. आज 5000 वर्ष होऊन गेली, पण कुठेही त्यांच्याबद्दलची गोडी कमी झालेली नाही. ही लोक आज रामाला आणि कृष्णाला विसरले असं कोणी म्हणू शकत नाही. लोक जे विसरायचे ते विसरू देत, पण सगळेच लोक विसरले असं कधी होत नाही. तिथे कोणीतरी कुठेतरी अखंड चिंतन करणारे आहे, असं ज्याचं स्वरूप आहे ते हे आहेत. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव नास्तेव गतीर नसती. या कलियुगामध्ये हरिनाम हे श्रेष्ठ आहे असा विचार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हे त्याचं स्वरूप आहे. भगवंताचं ज्ञान नित्य नूतन आहे, ताजेतवान आहे. म्हणून गीतेमध्ये अर्जुनाला भगवंत सांगतोय, बाबा रे, माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहेत, ते सगळे मला आठवतात. अर्जुन श्रेष्ठ योद्धा आहे, कुरु वंशातील एक सुसंस्कृत सदस्य आहे. भगवंताचं ज्ञान अमर्यादित आहे, स्मृती ही अमर्यादित आहे. तो पूर्ण ज्ञानी आहे आणि म्हणूनच तो अर्जुनाला सांगू शकतो, तुझे माझे अनेक जन्म झाले, तू आणि मी बरोबरच आहोत. हा विचार त्या ठिकाणी आहे. या विश्वामध्ये 2 वंश मुख्य आहेत, एक चंद्रवंश आणि एक सूर्यवंश. चंद्रवंशामध्ये इक्ष्वाकु वंश म्हणून प्रसिद्ध पावला. त्याच वंशात राजा सत्यदेव, सत्यव्रत, त्याचा मुलगा राजा हरिश्चंद्र, त्याचा मुलगा रोहित, आणि त्याच वंशामध्ये 56वा अंश म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम होऊन गेलेले आहे. भगवंतानी तिथेही अवतार धारण केलेला आहे. वंशा ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री, त्यांचा पुत्र चंद्र, चंद्राचा पुत्र बुध, बुधाचा पुत्र सुद्युम्न, तोच पुढे इला झाला, त्यांचं लग्न झालं आणि त्याचाच पुत्र पुरुरवा, त्याची उर्वशीची भेट झाली, त्यांना 6 मुलं झाली. आयु, शतायु, सत्यायु, रस, विजय, जय, प्रत्येकाचा वंश विस्तार वाढत गेला. 5वा मुलगा जो होता, आयु नावाचा मुलगा होता, त्याला 5 मुलं झाली. त्याच्यामध्ये नहुष हा मुलगा होता. नहुषाला यती, ययाती, अयाती, नियती आणि कृती ही मुलं होती. ययातीचा विवाह शुक्राचार्यांची कन्या देवयानी बरोबर झाला. वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा होती, तिच्या बरोबर त्याचे संबंध राहिले आणि त्यांच्यापासूनही यदू, पुरु, तुर्वसु आणि शर्मिष्ठेपासून द्रुहु, अनु आणि पुरु हे वंश निर्माण झालेले. पुरुवंशात जन्मेजय, सुमती, दुष्यंत, दुष्यंताचा मुलगा दुष्यंत शकुंतलेचा मुलगा भरत, त्यांचा मुलगा शंतनू,
शंतनू, भीष्म, विचित्रवीर्य, धृतराष्ट्र, कौरव आणि पांडव असा एक वंश या भूतलावरती विस्तीर्ण झाला. भरताच्या दुसऱ्या वंशामध्ये भारद्वाज, मन्यू, संस्कृती, मन्यूचा पुत्र हस्ती आणि त्यांनीच हे हस्तिनानगर वसवलं. म्हणजे हस्तिनानगर जरी स्वतंत्र दिसत असलं तरी दिल्लीचाच भाग आहे. किती दिल्लीचं महत्व आहे हस्तिनापुराचं अनादी म्हणजे अनेक काळापासूनचं हे मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. ययातीचा मुलगा यदू होता आणि त्याच कुळामध्ये शूरसेन नावाचा वंश निर्माण झाला आणि त्याच ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाने त्या वंशामध्ये जन्म घेतलेला आहे. मथुरा नगरी आहे. मधुबन होतं तिथे, मधुबनाचं मथुरा झालेलं आहे, जिथे ही लवणासुराची भूमी आहे. तिथे रामावतारामध्ये लक्ष्मणाच्या वाट्याला ही भूमी गेली. तिथे लवणासूर होता. तिच्या रक्षणासाठी त्यांनी आपली मुलं आणि सेना पाठवून दिली. लक्ष्मणाने लवणासुराचा वध केला आणि सगळ्या सेनेला अयोध्येतनं आलेल्या तिथेच राहायला सांगितलं आणि ते जे लोक प्रसिद्ध पावले ते शूरसेन म्हणून झाले आणि त्याच वंशात वसुदेव, देवकी यांचा पुत्र श्रीकृष्ण जन्माला आलेला आहे. यदूच्या दुसऱ्या ठिकाणी शतजित आणि कृतवीर्य असेही त्या ठिकाणी वंश विस्तार झाला. मूळचा हा यदुवंश आहे. या यदुवंशामध्ये त्यांचा जन्म झाला. चरित्र मोठं रसमय आहे. संसारिकांना स्वारस्य नसतं याचं, पण एक गोष्ट होते, वारंवार अवगाहन केल्यामुळे हे चरित्र मानवाचं मन, बुद्धी, चित्त पवित्र आणि शुद्ध करत असतं. म्हणून हे नित्य नूतन वाटतं. चरित्र नित्य नूतन वाटतं. अशाच पृथ्वीची अधिष्ठात्री देवता भूदेवी ब्रह्मदेवांकडे गेलेली आहे आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना केलेली आहे. इथे अत्याचार खूप होतोय. भूदेवीला लोकसंख्येचा भार होत नाही, अधर्माचा भार होतो. लोक जेव्हा जास्त अधर्मी बनतात त्याच वेळेला नैसर्गिक आपत्ती सुरू होतात. त्याच वेळेला होतात. सगळेच जण अधर्माकडे झुकू लागतात. मानवी जीवन असह्य होतं. गोरूप धारण केलेलं आहे. साश्रू नयनानी ती त्या ठिकाणी गेलेली आहे. क्षीरसागराकडे गेले सगळे. ऋषी मंडळी आहेत, देवलोक आहे, सगळे आलेले आहेत.
प्रार्थना केली आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवलम ज्ञानमूर्ती म्हणून त्यांची प्रार्थना केली. हे भगवंता, असंच मागे संकट आलं असताना आम्हाला ही भूदेवी राहण्यासाठी तू दिलीस, वराह रूप धारण केलंस, आणि आज या पृथ्वीचं आपण रक्षण करावं ही प्रार्थना करण्यासाठी मी आलेली आहे. प्रार्थनेला फार महत्व असतं. देवानी उत्तर दिलं नाहीये. ब्रह्मदेवानी ध्यान केलं, तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यंती अत्सूर्यः. भागवताच्या प्रारंभाला जी प्रार्थना झालेली आहे ना, ती हीच आहे. वेद ज्ञान, भगवंताचं ज्ञान भगवंताच्या मुखातून बाहेर पडलं आणि ब्रह्मदेवांच्या ठिकाणी संक्रमित झालं आणि संदेश प्राप्त झालेला आहे. भगवंत भूभार हलका करण्यासाठी पृथ्वीवरती अवतीर्ण होणार आहेत. तोपर्यंत सर्व देव देवता, गोकुळ, वृंदावन येथे सर्व सज्जनांनी प्रगट व्हावं. देव स्त्रियांनी सुद्धा यावं. शेषही अगोदरच येणार आहे. सकल ऐश्वर्य संपन्न जगतमोही असा भूलोकी अवतीर्ण होणार आहे, हे त्या ठिकाणी सांगितलं. त्याचा त्यांना आनंद झालेला आहे सगळ्यांना. भगवंताच्या तत्प्रियार्थम प्रसन्नतेसाठी आम्ही या ठिकाणी जन्म घेत आहोत. ऋषी मंडळींनी सांगितलं, देवदेवतांनी सांगितलं. मग त्या ठिकाणी आनंद सुरू झाला. शूरसेन यदुवंश शूरसेन या वंशामध्ये कृष्ण येत आहेत. कुरुभोज वंश, कुरुमध्ये येतोय, भोजामध्ये कंस येतोय, वृष्टीमध्ये कुंतीचा जन्म आहे. अशी प्रधान वंश घराणी त्यावेळेला प्रस्थापित होती. या सर्वांमध्ये सर्व देवदेवतांचे जन्म झालेले. लता वृक्ष वेली फळ फुल चराचर कणा कणामध्ये परमात्मा प्रगट झाला. शूरसेन वंशात वसुदेव होता. त्याचा विवाह रोहिणीशी झालेला आहे. कंसाचा हा मित्र आहे. उग्रसेनाचा भाऊ देवक म्हणून आहे. त्याची मुलगी देवकी आहे. तिच्या बरोबर हा विवाह दुसरा विवाह झालेला आहे वसुदेवाचा. विपुल अंदन दिलाय. त्याची मर्यादा सांगता सुद्धा येत नाही. इतकं स्वरूपात न मागता, मागून नाही,
मागून कोणी करेन, न मागता दिलेलं आहे. उग्रसेनेचा मुलगा कंस आहे, त्याचं पण देवकीवरती विशेष प्रेम आहे. गोकुळ वृंदावनाच्या जवळ जो भाग जो आहे तो नंद राजाकडे. प्रजा दुःखी आहे तिथे सुद्धा. पिकं येईनात, पापवृत्ती वाढली, धर्मावर धर्माचरणी लोकांवर अत्याचार होऊ लागले. ऋषी संत सज्जन गोब्राह्मण सर्व त्रस्त झाले. त्याही वेळेला देवाला प्रार्थना केलेली आहे. तत्र गत्या जगन्नाथम देवदेवेश वृषाकपिं पुरुषं पुरुषसुक्तेन उपस्थते समाहिता. हे जगतपालका, सर्वांनी अंतर्यामी देवादिदेवा विष्णूंची स्तुती त्यांनी केली आणि ती स्तुती केली, त्याचंच नाव पुरुष सुक्त हे आहे. भक्तिपंथ अवगत होतो आणि यामुळेच त्या ठिकाणी हे स्वरूप समजू लागतं. तिथेही नंदाचे पुरोहित जे आहेत ते शांडिल्य ऋषी आहेत. शांडिल्यांकडे लोक गेलेली आहेत. आणि शांडिल्यांकडे लोक गेल्यावरती लोकांनी प्रार्थना केली की नंद यशोदेला तरी मुलगा होऊ देत, हे सगळं थांबू देत, भूमाता सुजलाम सुफलाम होऊ दे. नंद यशोदेला अपत्य नाही आहे. प्रयत्न केले पण यश नाही. तेव्हा काय करावं म्हणाले, तेव्हा सांगितलं सर्व प्रजेनी निर्जला एकादशी करावी. गोकुळामध्ये उपासना कशा घडल्यात हे मला सांगायचं आहे. आज आम्हाला नुसतं आयतं सगळं लागतं, इन्स्टंट लागतं. उपासना नकोय. उपासना प्रेमाने करता आल्या पाहिजे, हे वैशिष्ट्य आहे. प्रेम पाहिजे, आदर पाहिजे. बघा काय एकेकाची भाषा असते, तुम्ही तुमच्यामध्येच ऐकलं तर लक्षात येईल आपल्याला. काय बाई, वर्षातनं येतो श्रावण महिना, सारखं काहीतरी चालू राहतं. वर्षाचा एकदाचा सत्यनारायण करून टाकला, येते की नाही भाषा? ती काही टाकण्याची गोष्ट आहे नाही हो. प्रेम पाहिजे, करायचंय. देव आपल्या इथे यायचा आहे. तो कोण आहे आता थोड्या वेळेने बघणार होता, पण त्याची जयंती आपण इथे करतो. कंसाची बहीण देवकी. आणि दुसरं एक वैशिष्ट्य आहे,
देवक असताना उग्रसेनानी का व्रत हे केलं? कन्यादान याचं कारण अस्पष्ट आहे की वसुदेवाचा पहिला विवाह झालेला असताना त्याला आपली कन्या देऊ नये असं त्याचं मनोगत असावं, म्हणून उग्रसेनानी तिचं कन्यादान केलेलं आहे. कंसालाही ते प्रिय आहे. कंस तिची वरात तिच्या घरी नेण्यासाठी स्वतः सिद्ध झालेला आहे. सारथ्याला सांगत नाही तू चालव रथ, मी चालवणार. शंख आहेत, ढोल आहेत, मृदुंग आहे, मंगलवाद्य आहेत. सनई हे आपलं मंगलवाद्य ना, ते मुसलमानी. आता आकाशवाणीवर पहिल्यांदा उठलं की ऐकायला तेच नाही. त्यामुळे आपली वाद्य आणि त्या वाद्यातनं सेवू ब्रह्मरस आवडीने हा निर्माण होणारा नाद नादब्रह्माकडे घेऊन जाणार आहे. ते नादब्रह्म आहे, काम निर्माण करत नाही. ही सगळी वाद्य चाललेली आहेत. मंगल सूचक ही वाद्य आहे. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. कंसा तू किती मूर्ख आहेस, त्याला त्या ठिकाणी ऐकवलं गेलं. जिचा रथ तू चालवतोयस तिचा 8वा पुत्र, 8वा गर्भ, हा गर्भाकडूनच तुझा नाश होणार आहे. भोजवंशी आहे, असुरी वृत्तीचा होता. चटकन रथ थांबवला. देवकी वसुदेवानी ही वाणी ऐकली आहे, घाबरले. त्यांनी त्याचे उतरला खाली रथातनं आणि मागे जाऊन तिचे केस धरले आणि तिला खाली ओढलं. मारण्याला तो प्रवृत्त झालेला. वसुदेवाला काय करावं कळेना. तो पराक्रमी नव्हता असं नाही, पण मंगल कार्यामध्ये युद्ध करणं अप्रस्तुत ठरेल म्हणून तो शांत आहे. तो समजुतीने त्याला बऱ्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय. अरे मृत्यू तर कोणाला टळत नाही. बर तू कीर्तिवान आहेस, तू पराक्रमी आहेस. एक स्त्री जी तुझी बहीण आहे तिचा तू कौतुकाने आतापर्यंत सगळं केलं, तिचा वध केलास, हा कलंक तुला लागेल आणि तुझा पराक्रम कलंकित होईल, अशाही पद्धतीने त्यांनी समजुतीने सांगितलं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सज्जनांनी आपलं सज्जनपण कधीही सोडू नये. वेळाने का विना तो संस्कार समोरच्याच्या बुद्धीवरती होऊ शकतो. म्हणून कंस कितीही दुष्ट जरी असला तरी सुद्धा वसुदेवाच्या ह्या 4 गोष्टी बोलण्यामुळे त्याचा हात वरचेवर थांबला, खाली गेलेला नाही. मी आत्ताच तुला मारून टाकतो म्हणणारा कंस हा तिथेच थांबलेला आहे. अरे मृत्यू कोणालाही टळलेला नाही. प्रारब्धाने मृत्यू हा येणारच आहे.
शेवटी थांबलाय थोडा वेळ, तरी तो म्हणतोय मी मारणार. आता म्हणाला मी शेवटचंच तुला सांगतो. आत्ता आकाशवाणीत काय रे सांगितलं? हिचा गर्भ जो आहे 8वा गर्भ तो तुझा नाश करणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा ना नक्की की हिच्याकडून तुला दोष नाहीये, मृत्यू नाही. मृत्यू कोणाकडून? हिच्या होणाऱ्या मुलाकडून. तर मी असं करतो, तिला जी जी मुलं होतील ती सगळी मी तुला आणून देतो, तू काय करायचंय तू त्यांचं कर, पण आत्ता हिला मारू नको. वसुदेवावरती कंसाचा विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती तो प्रभावित झाला. या शब्दांवरती जणू काही एक प्रकारचा करार झाला दोघांच्यात आणि त्यांनी सांगितलं की हरकत नाही. सारथ्याला सांगितलं रथ घेऊन जा घरी, आणि तिथून देवकीला सुटल्यासारखं झालं. कंस वसुदेवाच्या शब्दाची किंमत जाणत होता. असं आहे, भक्ती हृदयातली गोष्ट आहे. आपण गेले 6 दिवस बघितलंय. भक्ती प्रेम काय आहे गोपींचं भगवंताचं, ही हृदयाची गोष्ट आहे, हृदयाची वस्तू आहे. ही ते चंदन कसं लावलं, उभं लावलं का आडवं लावलं, माळा कोणती परिधान केली आहे, रुद्राक्ष का तुळशीची, कपडे कोणते घातले, रंग कोणता आहे, याला महत्व काहीही नाही. भक्ती प्रेम हे प्रेमच असतं आणि त्यामुळे त्याला महत्व वेगळं आहे. योगमाया ही भगवंताची शक्ती आहे. परस्य शक्तिर्विधते ये श्रुते, हिते शक्तीचं कार्य झालं, त्यांनी परवानगी दिली आणि ते घरी गेलेले आहेत. इकडे गोकुळामध्ये सगळेच जण आता निर्जला एकादशी करू लागले. इकडे हळूहळू एक मुलगा झाला, वसुदेवानी तो आणून दिलेला आहे. काय बाबा, दिलेला शब्द पाळला, आला मुलगा घेऊन. पण या मुलांनी काय केलं, 8व्या मुलांनी केलं, आपण त्याला सोडून देऊ म्हणून वसुदेवा कंसाने त्याला सांगितलं घेऊन जा मुलाला. घेऊन निघाला. देव म्हणाले असंच जर हा करत बसला तर आमचं येणं लांबेल. पापवृत्ती सुद्धा नाशाच्या वेळेला पापवृत्ती वाढत असते, वाढली जायला पाहिजे, तिथे परिणाम आहेत सगळे. पापवृत्ती वाढल्याशिवाय हा नाश याच्या जवळ येणार नाही. असा जर हा वृत्तीने राहिला तर अवघड होईल. नारदांना प्रेरणा दिली. नारद आलेले आहेत. काय रे बाबा, काय चाललंय, हे कोण गेलं आत्ता? माहिती नव्हतं का त्याला? सगळं माहिती होतं. त्यांनी सांगितलं वसुदेव आमचे भाऊजी गेलेले. आपण मग कशाला आले? ते हातात काय होतं? बाळ होतं. अहो काय करणार, देवकीच्या विवाहाच्या वेळेला अशी आकाशवाणी झाली. त्यांनी मला शब्द दिला, कराराप्रमाणे त्यांना अपत्य झालं, ते घेऊन आलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं, कंस किती रे तू भोळायस, तुला एवढं साधं कळलं नाही.
देव फार लबाड आहेत. 8वा पुत्र म्हटलं म्हणजे एकापासून 8पर्यंत गेलं तरी 8वा पुत्र. आणि उलट देवांनी मोजणी केली 8 7 6 5 4 3 2 1 तर तोही 8वाच आला. मग त्यांनी मारलं तर अहो खरंच की माझ्या लक्षातच आलं नाही. बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत. असेच येत जा. लगेच अर्घ्यपाद्य पूजन झालं, दक्षिणा झाली, नारद खुश. आपल्याला बरं झालं म्हणाले, सोयीचं. असंच वारंवार येत जा आणि आम्हाला आमच्या राज्यकारभारात सावध करत जा. बरं म्हणाले. लगेच स्वारी गेलेली आहे. आपत्य घेतलं आणि मारलेलं. देवकी रडते. उग्रसेनाला हे कळालं. उग्रसेन रागवलेला आहे. प्रजेला कळालं, प्रजाही चिडलेली आहे. उग्रसेन विरोध करतोय. आपला बाप हे कळल्याबरोबर त्यांनी त्यांना बंदीखान्यात घातलं. बंदीखान्यात घातल्याबरोबर त्या ठिकाणी प्रजेचा जास्त छळ सुरू झाला. लगेच देवकी वसुदेवही बंदीखान्यात आले. आता असं करत 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 6 पुत्र त्यांनी मारले. देवक्य जठरे गर्भम शेषाख्यम धाम ममम तत्सन्निकृष्य ही रोहिणी उदरे सन्निवेशाय. 7वा गर्भ होता. आता प्रजा त्या ठिकाणी घाबरलेली आहे. जे नंदाच्या बाजूने वसुदेवाच्या बाजूने आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्रास सुरू झाला. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ताबडतोब जे वसुदेवाच्या बाजूचे आहेत त्या लोकांना त्रास द्यायला लागला. रोहिणी गुप्त रीतीने निघाली आणि नंदाच्या आश्रयाला जाऊन राहिली. नंदाकडे राहिलेली नाही. नंदाने जवळच तिची आपल्या व्यवस्था केलेली आहे. असं राहणं समाजाच्या दृष्टीने बरं नाही. पती नसताना म्हणून ती राहिली. तत्सन्निकृष्य रोहिणी उदरे सन्निवेशाय. 7वा महिना झाला. तेज तिचं वाढतच होतं. कंस आता जास्तच पाहू लागला. विचार करतायत. आणि मायेच्या योगाने संकर्षण शक्तीने तो गर्भ रोहिणीच्या उदरी स्थानापन्न केला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कंसाला असं वाटलं मला घाबरूनच देव पळून गेले. रोहिणीचा देवकीचा गर्भ गळून पडला. इकडे रोहिणी घाबरली की पती सान्निध्य नसताना गर्भवती झाले, काय म्हणतील लोक. नंद घाबरला. तेव्हा आकाशवाणी झाली, घाबरू नका. संकर्षण शक्तीने या गर्भ इथे धारण झालेला आहे. हा वसुदेवाचाच गर्भ आहे. कोणीही त्याच्यावर आक्षेप घेऊ नका.
रोहिणीला, नंदाला, यशोदेला बरं वाटलं. आता मात्र 8वा गर्भ त्या ठिकाणी धारणा झाली. आठव्या गर्भाच्या ठिकाणी धारणा झाल्याबरोबर आता ती बोलूच लागली आहे. डोहाळे तिचे, मी कंसाला मारणार आहे, मी धर्माची स्थापना करणार आहे, सज्जनांचं रक्षण करणारे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी करणार आहे, बोलू लागलाय. जसं सूर्याचं तेज असं त्याप्रमाणे तेजस्वी ती दिसते. चंद्राच्या चांदण्यात ती त्या ठिकाणी तेजस्विताच दिसते. आता कंस खाली उतरू शकत नाहीये. तिचा तेज तो पाहू शकत नाहीये. आता 8वा गर्भ जन्माला यायचा आहे. तेव्हा म्हणाले ताबडतोब त्या ठिकाणी लवकरात लवकर दाई वगैरे अधिक नियुक्त केल्या आणि सांगितलं सगळ्यांनी तिच्यावरती लक्ष ठेवा. तिचं तेज त्याला पुढे येऊच देईना. कारागृह जर मथुरेचं पाहिलं असेल कोणी तर लक्षात येईल कसे आहे. कडेकोट बंदोबस्त कसा होता आणि जसा होता त्यावेळचा तशाच पद्धतीचा आजही आहे. काही थोड्याशा रचना बदलल्या असतील पण मुख्य गर्भगृह तसंच आहे. तिथे सांगितलं जातं त्या जिन्यावर वर जाण्याचा रस्ता होता आणि कंसाचा येण्या जाण्याचा रस्ता होता. बाकी सगळं लोखंडाचं होतं की तिथून ये जा सुद्धा कोणाला करता येऊ नये. आणि त्या जिन्याची पायरी सुद्धा तो खाली कारागृहाच्या बाजूला उतरू शकत नव्हता. इतकं सामर्थ्य प्रगट झालेलं होतं. वसुदेव म्हणतोय नको बाई, बोलू नकोस, काही करू नको. आता काय होणार आहे ही ईश्वराचीच इच्छा आहे. तू त्या ठिकाणी अशा रीतीने बोलू नकोस. कंसाने जरासंघाच्या साह्याने प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, धेनुकासूर, भौमासूर आदींना हाताशी धरून यादवांचा संहार सुरू केला. तेव्हा कुरु, पंचाल, शाल्व, कौशल हे यादव तो देश सोडून निघून गेलेले आहेत. काही कंसा बरोबर राहिले त्याला विरोध न करता. देवाची तर आज्ञा झालीच होती, मी आता देवकीच्या उदरी लवकरच जन्म घेईन. आठवा गर्भ हा सर्व कलांसह प्रगट आहे. तिचं तेजही विलक्षण वाढू लागलेलं आहे. जगताचं मंगल करणारा परमात्मा
आत्मस्वरूप भगवंताचा स्वरूपच होतं. एक लक्षात ठेवायचं आहे, या सर्व ठिकाणी महत्वाची गोष्ट, भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता. असे परमात्मा जन्माला आलेले, अजन्मा. कंसाला तिची ती अवस्था बघून नक्की वाटू लागलं की आता मात्र नक्की परमात्मा जन्माला येणार आहे. आता तिला मारावं एकदा मनात यायचं. तिचं तेज पाहून तो तिथे स्तंभित व्हायचा. तिला तो मारू शकत नाहीये. वैशिष्ट्य एक घडलं की आपल्या मृत्यूच्या मुळे अखंड भगवंताचं स्मरण मात्र त्याला राहिलं. जन्माची वाट पाहू लागला. एक प्रकारे अंतःकरणामध्ये मन सान्निध्यामुळे, भगवत सान्निध्यामुळे दुष्ट विचार मावळले. उठता बसता खाता पिता जागेपणी चालता फिरता विष्णू स्मरण होत होतं. त्याचा परिणाम असा झाला की त्याला सगळे सर्वत्र विष्णू स्वरूपच दिसू लागलं. हे त्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. वैशिष्ट्य एक आहे, श्रावण वद्य अष्टमीला सायंकाळी त्या ठिकाणी देवाचा रात्री जन्म होणार होता. त्यापूर्वी देव प्रगट झाले आणि तो आपण जन्मकाळ करतोय. त्या ठिकाणी अनेक जण वाट पाहू लागले. अंतराळामध्ये देवदेवता प्रगट झालेल्या. भगवान कसे प्रगट होणार हे पाहण्यासाठी आलेले आहेत. कारण ध्यान अवस्थेमध्ये ब्रह्मदेवांना आश्वासन दिलेले, मुखातून शब्द, परमात्म्याचा शब्द बाहेर पडलाय, मी लवकरच येईल. आपण दोन्हीचाही विचार फक्त म्हणणार आहोत. पहिला एकदा भाग विचारात घेऊया. श्रावण वद्य अष्टमी सायंकाळी त्या कारागृहामध्ये वरच्या बाजूला खिडकी होती. त्या खिडकीमधून एक दिव्य ज्योत प्रगट झाली. त्या दिव्य ज्योतीने भगवान विष्णूंचं स्वरूप प्रगट केलं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. देव ऋषी अंतराळातनं पाहू लागले. देवांनी स्तुती केलेली. पहिल्यांदा पाहिल्या वसुदेव आणि देवकींच्या डोळ्यामध्ये केवळ अश्रुधारा वाहत आहे, बाकी काहीही नाही. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्य सत्यस्य योनी निहितस्य सत्य सत्यस्य सत्यामृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वां शरणं प्रपद्ये. हे स्वरूप त्यांनी सांगितलं. हा सत्य स्वरूप कसा आहे देवांनी घातलाय. आणि सत्य स्वरूपाय सत्यनारायण. आपण सत्यनारायणाच्या पूजेला सत्यनारायण कृष्ण ठेवतो, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
उपलब्धी नाही म्हणून शाळीग्राम कृष्ण ठेवा, पण तो सत्यनारायणाची पूजा नाही होत. चतुर्भुज नारायण आहे तो. कारागृहात पहिल्यांदा प्रगट झालेला. नैमिषारण्यात सुद्धा सत्यनारायणाचं मंदिर आहे. चतुर्भुज नारायणाच्या रूपात आहे, कृष्ण रूपात नाही. पुढे बालकाचं रूप त्यांनी घेतलं, पण तो जो प्रगट झालाय म्हणून उडपीला संध्याकाळीच त्या ठिकाणी हे स्वरूप प्रगट केलं जातं, मांडलं जातं. हे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. सत्यव्रतम सत्यप्रियम त्रिसत्यस्य सत्य त्रिवार. ऋषी असं सांगतायत, हे प्रभो, आपण सत्य संकल्प स्वरूप आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचं श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना त्रिकाल आपण सत्य स्वरूप आहात. त्यामुळे आपण नारायण, सत्यनारायण. सत्य हे आपलं स्वरूप आहे. सृष्टी ही बदलती आहे, अस्थिर आहे, म्हणून ती असत्य वाटते. असत्य का म्हणतो आम्ही हे त्यांनी सांगितलं ऋषींनी. पंचमहाभूत कार्यान्वित होतात ते आपल्या सत्याचं स्वरूपाने होय. आपण अदृश्य असून दृश्यमान जन्माचे आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. सत्यस्वरूपी नारायणाला आमचा नमस्कार असो. वर्तमान, भूत, भविष्य या सर्व काळामध्ये आपण एक रूपाने भासणारे आहात. आपण सर्वाचे आदिकरण आहात. आपल्या सत्यामध्ये कोणतीही दुसरी प्रतिष्ठा नाही. देवा, या प्रपंचरूपी अधिवृक्षाची जर पाहिलं तर प्रकृती हे आळ आहे. सुखदुःखाची दोन फळे आहेत. आम्ही तुला शरण आलेलो आहोत. या प्रपंच वृक्षाची उत्पत्ती, संवर्धक आणि शून्य अशी स्थिती तू करतोस. मायेनी सर्वांची मन गुंतलेली आहे. मायेमुळे तू भिन्न भिन्न रूपात भासत असतोस. खरं तू एकरूपच आहेस हे ज्ञान झालं पाहिजे. वासुदेव जगत सर्वम ही स्थिती त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि म्हणून आपण कुठेही जावं, केव्हाही जावं, आपलं उपास्य दैवतच तिथे पाहावं. भगवंत कोणताही असो, तो कधीही दगा देत नाही. वासुदेवाचं स्वरूप वेगळंच आहे, भगवान कृष्णाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणून प्रेमाने त्याच्याकडे बघतील, परंतु तरी सुद्धा कुठलंही दैवत असो, आपली जिथे निष्ठा आहे, आपलं जिथे प्रेम आहे, ते पाहता आलं पाहिजे. आणि सर्वत्र तो सारखा दिसतो ही जाणीव झाली पाहिजे. हा उद्देश आहे. या चराचर विश्वाचं कल्याण करण्यासाठी सत्वगुणांनी तू त्याचं रूप धारण करून परत ये. आमच्या सगळ्यांचा तू आधार आहेस हे स्वरूप त्यांनी सांगितलं. आपण ज्ञानस्वरूपी आहात.
अनेक रूप धारण करून संत सज्जनांना सुखाचा अनुभव आपण देत असता. संतांनी आपल्या चरणाचा आश्रय घेऊन संसार सागर सहज ओलांडलेला आहे. भक्त मोठ्या कष्टाने तुमचा आश्रय घेतात, त्याबरोबर त्यांच्यावर आपण अनुग्रह करता. त्यामुळे तुमच्या निस्सीम प्रेमाचा अनुभव आम्हाला येत असतो. तुझं नाम मंगल आहे, श्रवणीय आहे. रूपाचं ध्यान करणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे पुन्हा जन्माला यावं लागत नाही. चित्ती तुझे रूप, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास सुखे करो आज. आम्ही या प्रपंचातनं सुटणारे नाही आहोत ना, म्हणून असं काही बिघडत नाही. चित्तामध्ये तुझं रूप आणि मुखामध्ये तुझं नाम तर येईल ना. एवढं आलं तरी काय झालं, जीवनाचं सार्थकच झालं, वेगळं काय. अशा प्रकाराने पुष्कळ स्तुती त्यांची केलेली आहे. वैशिष्ट्य आहे. इकडे कौसा मृत्युर्बुद्धी मनोरपोह्या यादवच बुद्धी बलोदयम यद्यसौ न वर्तन्ते नापराधोस्मि देहिनः. कौस इकडे प्रयत्न करतोय आपल्याला मृत्यू टाळावा म्हणून. बुद्धी बलानी मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करणं हा दोष नाही, परंतु अनितीनी, द्वेषानी, वैरानी, अभिमानानी तो मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करणं हे वाईट आहे. कंस वेगळा आहे, कालनेमी पूर्वजन्मातला आहे. समुद्र मंथनाच्या वेळेला भगवान विष्णूंनी त्याला मारलेलं आहे. त्याचा राग त्याच्या मनामध्ये, शुक्राचार्यांनी त्याला जिवंत केलं, परंतु तोच परत उग्रसेन आणि पद्मावती ही त्याची पत्नी यांच्या उदरी तो जन्माला आलेला आहे. हे त्याचं रूप आहे. ऋषींनी प्रार्थना केली, देव हसलेले. तोपर्यंत वसुदेवानी देवकीनीही देवाचं रूप पाहिलं, अनुभवलं. चतुर्भुज रूपात आहे. शंख चक्र गदा पद्म त्याच्या हातात आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. श्यामल वर्ण आहे, पितांबर झळकतोय, रत्नजडीत किरीट आहे, कुंडल कानात आहेत, तेज पसरलेले दाट कुरळे केस आहेत. कमरपट्टा आहे, दंडावर बाजूबंद आहेत, कर्ण कंकण अनेक आहेत. वसुदेव लगेच ते सगळं स्वरूप पाहून म्हणतोय, विदितो विदितो असे भगवान साक्षात पुरुष प्रकृते परा केवल अनुभवानंद स्वरूपा सर्व बुद्धिदृक. हे भगवंता तू कसा आहेस? आपण प्रकृतीच्या पलीकडचे आहात. आपण साक्षात पुरुषोत्तम आहात. मी हे जाणलंय. आपण केवल स्वरूप, अनुभवगम्य व आनंद स्वरूपात आपण सर्व बुद्धीचे साक्षीदार आहात. आपणच जगाची निर्मिती करता
वसुदेव म्हणतोय देवाला, आपण सर्व काही आहात, आपण सर्वाचे अंतर्यामी स्वरूप आहात, तरी स्वतः सर्व क्रिया गुण विकारातून अलिप्त राहून जगाची उत्पत्ती स्थिती लय घडवीत असतात. आपण रक्षण करते आहात, माझे उदरी येत आहात, याचा मला आनंद होतोय. पण देवा एक सांगू करे, कंस मोठा दुष्ट आहे, तो काय करेल मला सांगता येत नाही, मी घाबरलोय. देवानी हे त्याचे शब्द ऐकले आणि हसले. वसुदेवानी देवाला वंदन केलेले आहे. देवकीच्या डोळ्यातही अश्रुधारा वाहत आहेत. ती देवाला म्हणते, रूपम यत्तत् प्रादुर व्यक्तमाद्यम ब्रह्म ज्योतिर्निर्गुणम निर्विकारम सत्ता मात्रम निर्विशेषम निरहम सत्यम साक्षात विष्णुर अध्यात्म दीपः. विष्णू अवतीर्ण झाले म्हणून ती त्या ठिकाणी विष्णू अध्यात्म दीपः म्हणते. हे प्रभो, वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वाचं कारण संबोधलं आहे ते ब्रह्म ज्योती स्वरूप असून समस्त गुण आणि विकार रहित आहे, ते अनिर्वचनीय आहे. देवकी बोलतेय, निष्क्रिय आणि विशुद्ध सत्ता स्वरूपामध्ये ते आहे. ते बुद्धी मन याचं प्रकाशक आहे. तेच आपण विष्णू आहात. आपल्या लीलेनी सर्व विश्व कार्यरत आहे. वास्तविक मृत्यू सुद्धा आपल्याला घाबरून आहे. आपण खरोखर भक्तांचं रक्षण करणारे आहात. आपण चतुर्भुज दिव्य रूप घेतलेलं आहे, ही ध्यानात येते गोष्ट आमच्या. काय भक्ताची आज्ञा आहे बघा. हे भगवंता, आम्ही भौतिक विश्वात वाढणारी माणसं, आम्ही भौतिक विश्वातले, आम्ही तुझ्यासारख्या अलौकिक देहाचे नाही. तेव्हा या माणसांच्या समोर तू चतुर्भुज रूपात प्रगट होऊ नकोस. ती सांगतेय, चतुर्भुज नारायणाच्या रूपात तू प्रगट होऊ नको. आपण माझ्या जन्मी उदरी जन्म घेतलाय ही गोष्ट कंसाला कळून देऊ नका. मी अतिशय घाबरलेली आहे. आणि ती जणू काही आज्ञा करते, हे देवा, हे तुझं रूप तू आवर्त घे. म्हणजे चतुर्भुज नारायणाचं रूप फक्त ध्यानाला योग्य आहे, प्रत्यक्ष नको. ही ती देवकी तिथे होऊन सांगते. हे वैशिष्ट्य देव हसले. अगं म्हणाले, काय तुला म्हणणार मीच तुझ्या उदरी पूर्वकल्पामध्ये जेव्हा सत्ययुगात आलो त्यावेळेला तू सुतपा आणि पृष्णी होतीस. त्यावेळेला पुष्कळ तप केलंस. मला फक्त प्रार्थना केलीस की देवा आमच्या उदरी जन्म घे. म्हणून मी पृष्णीगर्भ झालो. तुझ्यासारखा पुत्र मला येऊ देत. या ब्रह्माला ब्रह्माशिवाय दुसरा ब्रह्म कोण आहे की त्याच्याशिवाय येऊन मला पुत्र होऊ देत, दुसऱ्यांनी येऊन होऊ देत नाही. मलाच यावं लागलं. कश्यप आणि आदिती
त्रेतायुगात आलो, वामन अवतार झाला, 3 वेळा तू सांगितलंस म्हणून 3 वेळा मी तुझ्या उदरी आलेलो आहे. आणि आता हा तिसरा वसुदेव देवकी म्हणून पृष्णगर्भ आणि पृष्णी आणि सुतपा नावाचा प्रजापती होता, तोच हा वसुदेव आणि देवकी आहे. आणि त्यांच्या उदरी मी जन्म घेतलाय. देवानीच सांगितलं. देव हसलेले, मी तुझं वचन असत्य करून ठरू नये म्हणून मी त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी आलेलो आहे. पूर्वीचं स्मरण दिलं. मनुष्य शरीरावरून अवतार ओळखू शकत नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा तुला माझं रूप प्रगट केलं. म्हणून भगवान गोपाल कृष्णांचा जन्म हा तिन्ही सांजेचाच आहे. तिने रूप दाखवून दिलं कोण आहे मी, आणि मग प्रत्यक्ष सूचना दिलेल्या आहेत. ब्रह्मभावामध्ये माझ्याकडे पहा हे देवकीला सांगितलंय, वसुदेवाला सांगितलंय देवानी. अशा प्रकाराने स्नेह आणि चिंतन ठेवलं तर परमपदाला तुम्ही जाल, हे आश्वासन सगळ्यांकरताय बरं का. ब्रह्मभावामध्ये पाहायचं आहे, भगवत स्वरूपामध्ये बघायचं. मग सूचना केली आहे. एक काम करा म्हणाले, आता थोड्या वेळाने मी प्रगट होईल बालक रूपात. म्हणजे ते चालेत, म्हणजे पहिला जन्म हाच आहे. तेव्हा इथून मला नंदाकडे घेऊन जा. तोपर्यंत वैशिष्ट्य असं होतं की 33 एकादशा झालेल्या होत्या. 34व्या एकादशीला पारणं केलं होतं नंदाच्या गोकुळामध्ये. आणि त्याच दिवशी त्याच वेळच्या आठवड्यामध्ये अष्टमीला रात्री मध्यवर्ती तिथी आहे. 7 तिथी झाल्या आहेत, 7 तिथी राहिल्या आहेत. मध्यरात्रीच जन्म घेतायत भगवंत. चंद्रवंशातला जन्म आहे. चंद्राची मुख्य पत्नी निशा आहे. तिच्या निशेच्या संधी काळात परमात्म्याचा हा प्रकाश प्रगट व्हायचा. रोहिणी नक्षत्र आहे. ब्रह्माच्या जन्माचं नक्षत्र ही रोहिणी. वसुदेवाच्या पहिल्या पत्नीचं नावही रोहिणी. बलरामाच्या मातेचं नावच रोहिणी आहे. खूप गोष्टी आहेत. जगामध्ये अनेक वस्तू आहेत, त्या सर्वच आपण पाहू शकतो असं नाही. तसं परमात्म्यात सर्व वस्तूत आहे, पण तो इंद्रियामध्ये डोळ्यांमध्ये इतकी शक्ती नाही की त्याला आपण ओळखू शकू. आणि यासाठीच सदैव नजरेनी त्याला पाहण्याची सवय ठेवली की समजू शकतो. सगळ्यामध्ये आनंद झाला, सगळ्यांना आनंद झालेला. देवानी सांगितलं की इथून त्या ठिकाणी रात्रीच्या मध्यरात्रीला मी दुसऱ्यांदा प्रगट होईन. त्यावेळेला मला ताबडतोब गोकुळामध्ये नंदाच्या घरी नेऊन ठेव. वसुदेवाला म्हणाले, मी इथे कारागृहात बंद आहे, अशा कड्या घातलेल्या आहेत, साखळदंड आहे, सगळं जाईल, तू त्याची चिंता करू नकोस. जगन्नियंता परमात्मा आहे, कारागृहामध्ये प्रगट व्हावं लागले. त्याच्या जन्माला कोणीही स्वागत आला नाहीये, त्याच्या बारशालाही कोणी नाही. देवाचा नाव कधी ठेवलंय माहितीये का? भाद्रपद शुक्ल षष्ठीला. भाद्रपद शुक्ल षष्ठीला देवाचं नाव ठेवलंय. नामकरण पुढे झालं ना, गर्गभिषेक आल्यानंतर झालेलं, म्हणून सांगितलं. आणि
ज्ञानेश्वरीची जयंती ही भाद्रपद वद्य षष्ठीला. दोघांच्या मधलं साम्य पुष्कळ आहे. भगवान विष्णूच आहेत साक्षात दोघही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. देवानी कौतुकाने जवळ ठेवलंय, पात्रता नाही हो. अजिबात पात्रता नाही याची जाणीव आहे, पण त्यांनी जवळ ठेवलंय सेवा म्हणते करायला. म्हणजे आधी मिळत नव्हती असे नाही, पण जवळ न मिळते. तो कौतुक करून घेतोय, हे वैशिष्ट्य आहे. आणि मग रात्री भगवंत प्रगट झाले. वसुदेवाने त्यांना नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर सगळीकडे बंद होतं, कड्या कुलप लागलेली होती. मायेनी त्या ठिकाणी सगळ्या कड्या कुलप निघाली, सगळ्यांना निद्रा लागलेली आहे. आणि वसुदेवाने यमुना नदी पार करून गोकुळामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, नंदाच्या वाड्यामध्ये. तिथे राहिलेले जे बाळ होतं ते घेऊन आलेलं आहे. आणि सकाळच्या वेळेला सगळ्यांना कळलेलं आहे की नंदाला मुलगा झाला. गोकुळात आनंद उत्सव झाला, दानं दिलीत, गोप्रदान दिलं, आनंद प्रसंग आहे. हा आनंद प्रसंगी कधी हात मोकळे ठेवू नयेत आणि मोकळ्या हाताने कधी जाऊ नये. आनंद मनाचा हा ताण कमी करत असतो. रोहिणी मात्र त्यामध्ये सहभागी नव्हती, कारण पती जिथे नसेल तिथे समारंभामध्ये पत्नीने जाऊ नये असे संकेत आपल्याकडे होते. संस्कृतीचे संकेत आहेत ते काही महत्वाचे असं नाही, पण तू आहे. अशा पद्धतीने सगळं तिथे झालं. भगवंतानी अंतर्बाह्य नव चैतन्य वातावरण होतं. निशा शांत होत्या, सर्वत्र भगवंताला अर्पण करण्यासाठी सिद्ध होते. देवकीची बुद्धी सूक्ष्म होती. वसुदेव विशुद्धाचं अंतःकरण होतं. बुद्धी शुद्ध, विशुद्ध अंतःकरण आणि सूक्ष्म बुद्धी याच्या संयोगामध्ये भगवंत प्रगट झालेले आहे. जिथे धळ जप ध्यान समाधी साधन नाही तिथे सगळे झोपले आहेत. तिथे स्वतः परमात्मा गेलेले. हे भगवंताचं चरित्र वेगळं आहे. आत्मा अमर आहे, असंग आहे. तो कोणावरही अन्याय करत नाही. अशा स्वरूपाने त्याकडे पाहायचं आहे. आणि म्हणूनच पहाटेच्या सकाळच्या वेळेला जेव्हा कळलं तेव्हा नंदाच्या वाड्यावरती सगळेच जण आलेले आहेत. आणि सगळ्यांनी येऊन गोपी आल्या आहेत, गोपाळ आलेत. नंदानी सगळ्यांना दानं दिलेली आहेत, गोप्रदान दिलेलं आहे, नोछावर केलेलं आहे, धन नोछावर केलेलं आहे. अशा स्वरूपाचं सगळं झालं. आणि गोकुळामध्ये सगळ्याच जणी म्हणू लागल्या, जो 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 रे श्री कृष्ण नंदाचा नंदना, बाळा जो जो रे बाळा तुझसाठी मी गाणे गातो बहु प्रेमे, ऐकुनी एक मने श्रद्धेने कर्मा करीने हाने, बाळा जो जो रे जो 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 रे श्री कृष्ण नंदाचा नंदना, बाळा जो रे. कंस दुष्ट मोठा आणि खोटा, सन्मार्गीचा काटा भरला बहुताट, त्या नष्टा
करी लवकर उपराटा बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. श्रीकृष्ण नंदाच्या नंदना बाळा जो जो रे. गोकुळी अवतरले निदान परब्रह्म ते जाणा. योगी यांचा राणा निज ध्यासा घाली तो लोटांग बाळा जो जो रे, जो 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 रे. श्रीकृष्ण नंदाचा नंदना बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय सम. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर.